आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत. भाऊ, तुम्ही जरांगे पाटलाचं उपोषण चालू आहे. खरं तर तुमच्यासाठी पण ते लढा देत आहेत. तुम्ही या ठिकाणी येऊन त्यांना सहकार्य केलं, त्यांच्या आंदोलनात सहभागी झालात, उपोषण केले. काय चर्चा झाली तुमच्यामध्ये? दादांना एकच विनंती केली, ज्यावेळी डॉक्टर येतील त्यावेळेस सलाईन घ्या, एवढंच बोललो. परंतु अजूनही जे म्हणजे आकाचे आका म्हणतात किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होती, अंजली दमाने यांनी मागणी केली, परंतु कुठेतरी अजित पवार ते राजीनाम्याबाबत अजूनही काही बोलत नाही त्यांच्या संदर्भात. सगळे सरकारचे प्रश्न आहेत. न्याय देताना त्यांना काय करावं लागतंय, त्यांना काय कुणाला म्हणजे सिस्टीम राबवण्यासाठी किंवा यंत्रणेला सगळं काम चांगलं करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्यांनी कराव्यात, एवढंच मी सांगेल. मी याच्यानंतर सुरुवातीपासून एकच म्हणतोय की मला न्याय पाहिजे. न्यायासाठी सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे. त्यांना जे उचित वाटतंय ते त्यांनी कोणाचाही न विचार करता करायला पाहिजे, अशी आमची कुटुंबियाची मागणी आहे त्यांना. धनंजय देशमुख भाऊ झालेले आहेत, त्यांना बोलणंही शक्य नाही. कॅमेरामॅन असगर अलीसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरावली सराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.